नमस्कार मंडळी, माझं नाव श्वेता आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मी फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप, हेअरस्टाईल, स्किन केअर, DIY, ट्रॅव्हलिंग, मॉमी टॉक आणि फिटनेस अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते। म्हणूनच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा। तसंच मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करा। विषयासंदर्भाचे रील, फोटोज, व्हिडिओज अवेलेबल असतात। तर माझं इंस्टाग्राम हँडल आहे श्वेता शेंडे। नाव लेट्स जम्प टू द व्हिडिओ। तर आता पाडवा येणार आहे आणि पाडव्याला तुम्ही घरी असलेल्या साडीपासून कसं आउटफिट तयार करू शकता त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। आय एम रिअली सॉरी, उद्या इथे रंगपंचमी आहे। उद्या रंगपंचमी म्हटलं तर आज होळी आहे आणि खाली दहन होणार आहे थोड्या वेळाने, म्हणून थोडंसं स्पीकर म्युझिकचा आवाज तुम्हाला येत असेल। तर स्टार्ट करूया आपण। तर पाडवा येणार आहे। जसं की मी एक व्हिडिओ मागे प्रोड्यूस केला होता की जुन्या साड्यांपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कसं त्याचा रियूज करू शकता, त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मेन्शन करेन। तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या। आपल्या महिलांकडे भरपूर प्रमाणात साड्या असतात। काही जॉर्जेट, शिफॉन, पटेलांची असू दे, कॉटन असू दे, मल कॉटन असू दे, बागरू प्रिंटेड असतात, कलमकारी असतात, अशा वेगवेगळ्या व्हेरिएशन्समध्ये पैठणी असतात, इरकल साड्या असतात। वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये बऱ्याच साड्या आपल्याकडे अवेलेबल असतात। पडून राहून त्या साड्यानंतर त्याची क्वालिटी कमी होते। तर त्या साड्या तुम्ही अशा सणांसाठी रियूजमध्ये काढू शकता। जर तुम्हाला साडी नेसणं जमत नसेल तर तुम्ही साडीपासून सुंदर असा ड्रेस तयार करू शकता। अशा पद्धतीने तो करू शकता। त्याला डिझाईन कसं करायचं, स्टायलिंग कसं करायचं, सगळंच या व्हिडिओमध्ये असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला मुलगा असेल तर तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या साडीचा ड्रेस शिवून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला मुलगी असेल, मला मुलगी आहे, शी इज नाव 6 year old, तर तुम्ही पाहालच व्हिडिओमध्ये की कसं मी तयार केलेलं आहे। महागातला महागात आउटफिट आपण विकत घेऊन तसंच ठेवण्यापेक्षा आहे त्या साडीपासून आपण फक्त स्टिच करून घेऊन आपण कसं त्याच्यापासून लुक तयार करतो आणि आपण कम्फर्टेबल फील करतो। तर माझ्याकडे ही साडी होती, ही अशी, याला असं ब्रोकेडचं डिझाईन आहे आणि भरपूर सुंदर अशी ही साडी आहे। अशा पद्धतीने आहे। थोडासा भाग असा कापलेला आहे, प्लेन भाग आहे, हा कापून घेतलेला आहे, मुद्दामच कापलेला आहे। हा ब्लाउज पीस नाही आहे, याचा ब्लाउज पीस देखील या रंगाचा ब्रोकेड ब्लाउज आहे याचा। आणि हा प्लेन भाग होता साडीमध्ये जो मी कापून घेतलेला आहे। जर ड्रेस शिलाईच्या कामासाठी आला तर टेलर नक्कीच यूज करू शकतील त्यासाठी। आणि ही जी साडी आहे, ही साडी माझ्या डोहाळे जेवणाची आहे आता। आणि ती साडी ॲक्च्युली मध्ये लांबीला कमी आली होती। साडी मिनिमम 5.5-6 मीटर असावी, पण या साडीची लांबी कमी होती आणि ही साडी अशीच कपाटात पडून राहणार होती, याचा यूज होणार नव्हता, म्हणून मी ही साडी यूजला काढली। बरं, ही साडी तेव्हा घेताना चांगली महागाची होती, कॉस्टवाली होती, पण आता लांबी नसल्यामुळे मी नेसू शकणार नव्हते आणि कपाटात स्टोरेज होणार होतं, म्हणून मी याचा व्हिडिओ केला। तर आजचा व्हिडिओ आहे मदर डॉटर कॉम्बो विषयी। तर ही साडी आतून अशा पद्धतीची आहे।
याच साडीचा मी माझ्या मुलीसाठी देखील एक सुंदर असा फ्रॉक तयार करून घेणार आहे। पण जो फ्रॉक आहे तो एकदम जास्त असा फ्लेरी किंवा एकदम जास्त असा हेवी वाला मी नाही तयार करणार आहे, कारण ऑफकोर्स जसं मी तुम्हाला सांगितलं शी इज जस्ट 6 year old, तर मुलांना खेळताना धावपळ करताना ते पायामध्ये येऊन ते पडू नयेत याचा विचार करून मी तिची उंची थोडीशी वरती केलेली आहे। पूर्ण पायघोड असा केलेला नाही आहे मी त्याचा। आणि तुम्हाला वाटत असेल की मुलं आहेत, ऑफकोर्स त्यांची उंची लगेचच वाढते, आपण हे स्टिच करून घेणार आणि ओकेजनली घालणार तर मग याचा यूज नाही होणार। तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। फ्रॉक जो असतो, हा फ्रॉक जो आहे, या फ्रॉकला असं आतून असं करून याला इथे मध्ये असं कापड ठेवणार आहे मी तिच्या फ्रॉकसाठी, जेणेकरून जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा दाखवते। हा असा पूर्ण फ्रॉक आहे आणि ह्या फ्रॉकची उंची वाढवण्यासाठी मी हा असा करून टेलरकडून असा शिवून घेणार आहे। अशा पद्धतीने इथे अशी मार्जिन मी खालून ठेवणार आहे आणि चारी साईडनी मार्जिन तर असतेच। मग जेव्हा मला वाटेल की तिला फ्रॉकची उंची आता कमी होते त्यावेळेला मी ती स्टिचिंग ओपन करून हा फ्रॉक रिटर्न असा लांब होणार। तर हा एक प्लस पॉइंट होता की तुम्ही कशा पद्धतीने लहान मुलांचे कपडे स्टिच करताना टेलरला सांगून त्याची थोडक्यात लाईफच वाढवू शकता। तर आता आपण स्केच स्टार्ट करूयात। असा स्केच असणार आहे। स्केच बनवला की आपल्याला टेलरला डिझाइन पटवून देण्यासाठी भरपूर इझी पडतं। आता इथे आपण टेलरला आपला ड्रेस मटेरियल म्हणजे थोडक्यात साडी आणि त्याचं पॅटर्न आणि पैसे आपण हिशोब करून टेलरला देणार आहोत, जेणेकरून टेलर त्याचं काम व्यवस्थित चोख पार पाडेल आणि आपला सुंदर असा ड्रेस तयार करून आपल्या हातामध्ये देईल। आपला ड्रेस स्टिच करून तयार झालेला आहे। मी आत्ताच ऑफिसमधून येता येता घेऊन आले, तर मी तुम्हाला एक झलक दाखवते की ड्रेस कसा झालेला आहे। तर हा जो असा पॅटर्न जो मी तुम्हाला सांगितला होता गळ्याचा, तुम्ही पाहू शकत असाल तर तसा जर मी शिवला असता तर टेलरने सांगितलं की ब्रोकेड वरती जो मोर आहे तो कट होणार, म्हणून जरा त्यांनी वेगळ्या स्टाईलमध्ये शिवला आणि शिवताना मी ओके सांगितलं होतं। तर आता आपण पाहून घेऊया की दोन्ही ड्रेस कसे शिवलेले आहेत। तर हा फर्स्ट
ग्रेशाचा ड्रेस आहे, ग्रेशाचा फ्रॉक आपण म्हणू शकतो. तर हा असा शिवलेला आहे. मला सिंपलच हवा होता म्हणूनच मी तिचं ड्रॉइंग पण काढलं नाही. वेगवेगळं असं काहीतरी हेवी असं नको होतं म्हणून मी साधं शिवून घेतलं. तर असा तिच्यासाठी मी शिवून घेतला आणि खाली पूर्ण असा आहे लॉंग असा शिवून घेतला मी. आणि मागे त्याला नॉट आहेत अशा लावण्यासाठी आणि प्लस त्याला असं हुक लावून घेतलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला एक स्पेशल टिप दिली होती की उंची कमी जास्त करण्यासाठी काय करावं, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो फ्रॉक आहे हा त्याचा खालचा भाग आहे, तुम्ही पाहू शकत असाल. तर त्याला मी खाली असं मार्जिन ठेवलं एवढं जवळजवळ 2 इंच आहे हे मार्जिन. हे असं उघडलं की त्याची लांबी वाढणार, जेणेकरून हा फ्रॉक ती बरेच दिवस किंवा बरेच नाही म्हटलं तरी आणि चांगला जाडजूड पण आहे हा फ्रॉक. म्हणजे रुंदीलाही हा फ्रॉक असा जास्त आहे, त्याच्यामुळे हा फ्रॉक ती नाही म्हटलं तरी 2 वर्षात आणि घालू शकेल अशाच अंदाजाने मी शिवून घेतलेला आहे. तर हा होता फर्स्ट ग्रेशाचा फ्रॉक. आणि सेकंड आहे माझा फ्रॉक जो मी दाखवते. माझा जो आहे तो असा शिवला, तुम्ही पाहू शकत असाल तर व्यवस्थित असा मी शिवून घेतला. हे त्याचे स्लीव्ज आहेत आणि हा असा शिवला आणि मागून हा असा आहे असा. आणि हा भरपूर उंचीला असा लांब झालेला आहे एवढा असा. आणि सुंदर असा मदर डॉटर कॉम्बो एकदम माझा रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे घालून, मी देखील आणि ग्रेशा देखील. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं याला जास्त कापड नव्हतं साडीचं, त्याच्यामुळे जास्त प्लेट्स करता नाही आल्या. तर टेलर खूप मेहनती होता, त्यांनी जेवढं जास्त प्लेट्स काढता येतील तेवढ्या त्यांनी काढल्या आणि सुंदर असा फ्रॉक तयार केला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय आणि ब्रोकेड आणि हे असं क्रॉसमध्ये एकदमच सुंदर झालेला आहे. आय एम व्हेरी मच हॅपी आफ्टर रिसिविंग दिस कॉम्बो. ऑफिसमधून येता येता घेऊन आले, प्रचंड दमलेली आहे. वाजलेले आहेत संध्याकाळचे 7. आता तर हा व्हिडिओ पुढचा शूट नाही होणार, ऑफकोर्स मेकअप असणार आहे आणि ग्रेशा बाहेर गेलेली आहे, त्याच्यामुळे माझा आणि ग्रेशाचा हे दोन्ही फ्रॉक घालून कसा लुक तयार होतोय पूर्ण महाराष्ट्रीयन. तर चला आता आपण लुक पाहून घेऊयात.
आजचा व्हिडिओ भरपूर मेहनत लागलेली आहे. तुम्हाला इंट्रोडक्शन सांगताना, कशा पद्धतीने काय करू शकता ते सांगताना, स्केच करायचं होतं, टेलरला नेऊन द्यायचं होतं, शिलाई करायची होती, त्याच्यानंतर मेकअप होता आणि आता तुमच्यासमोर ड्रेस प्रस्तुत झालेला आहे व्हिडिओ सकट. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या यूट्यूबच्या फीडवरती माझे व्हिडिओज तुम्हाला इझिली अवेलेबल होतील आणि जेव्हा माझा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन देखील येईल. तर भेटूयात पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, फील ब्युटिफुल, थिंक पॉझिटिव्ह अँड बी स्टायलिश येट सिम्पल. बाय बाय.